Now we are going to study basic proportionality theorem. Basic proportionality theorem. Basic proportionality theorem, it is also called as Thales theorem. ओके, हा थेरम पहा आपल्याला काय सांगतो. स्टेटमेंट खूप सोपं आहे. पहा, इफ, त्याला आपण आधी लिहिणार थेरमचं स्टेटमेंट. इफ ए लाईन parallel to a side of triangle intersects two of its sides, remaining sides, in two distinct points, then the line divide two sides in same proportion. ओके, मीनिंग काय याचा? ए लाईन इज पॅरलल टू द साइड ऑफ ए ट्रायंगल. एक लाईन, जर एक ट्रायंगल आहे, सपोज ट्रायंगल ABC, या ABC ट्रायंगलला एक लाईन यू ड्रॉ पॅरलल टू वन ऑफ इट्स साइड. आता सपोज दिस लाईन L इज पॅरलल टू BC. आपण काय कन्सिडर केलं की लाईन L इज पॅरलल टू BC. लाईन L इज पॅरलल टू BC. दिस लाईन L intersect AB in point P and AC in point Q. ओके, तर जर अशी सिच्युएशन असेल की एका लाईनच्या एका साईडला पॅरलल जर आपण लाईन काढली, तर हिच्यामुळे लाईनचे जे दोन पार्ट्स झाले ते प्रपोर्शनमध्ये असतात. मीन्स AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन AC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, स्टेटमेंटचा मीनिंग समजला का? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतं आपल्याला की एक लाईन जर ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल असेल तर ती उरलेल्या रिमेनिंग टू साईड्सला प्रपोर्शनमध्ये डिवाइड करते. ओके, म्हणजे AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन AC. ठीक आहे, आता आपण याला प्रूव्ह कसं करायचं ते पाहूया. प्रूफ कसं करायचं, मी हे स्टेटमेंट रब करते. गिव्हनच्या फॉर्ममध्ये याला लिहूया आपण. First we will draw diagram A, B, C, side L, P, Q. ओके, गिवन काय आहे? गिवन आहे एक ट्रायंगल आहे ABC. इन ट्रायंगल ABC, BC is parallel to line L. तुमची लाईन BC ही L लाईन जी पास केली आहे तिला पॅरलल आहे, आणि लाईन L इंटरसेक्ट AB इन P अँड AC इन Q. ही लाईन P आणि Q मध्ये काय करते आहे? दोन लाईनला इंटरसेक्ट करते. हे तुम्हाला गिवन आहे, दिलेलं आहे. त्यानंतर टू प्रूव्ह, तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे? टू प्रूव्ह AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण काय करूया, या ट्रायंगलमध्ये प्रूव्ह करण्यासाठी एक कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन काय केलं मी, पहा, या डायग्राममध्ये B आणि Q जॉईन करून टाका आणि P आणि C जॉईन करून टाका. याच्याशिवाय हे प्रूव्ह नाही होऊ शकत. त्यामुळे आपण काय केली, कन्स्ट्रक्शन जी एक्स्ट्राची कन्स्ट्रक्शन केली, जी आपल्याला दिलेली नव्हती, ती आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये मेन्शन करायची असते. जॉईन BQ अँड PC. ओके, जॉईन केलं. आता पहा, नाउ वी विल प्रूफ. फर्स्ट थिंग, ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल BPQ, हे दोन ट्रायंगल पहा.
ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल बी पी क्यू हे दोन ट्रायंगल, म्हणजे ह्या एका ट्रायंगलमध्ये हे दोन ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्शन केले, त्याचा हा पॉईंट कसा आहे, कॉमन आहे. ओके है ना. आणि बेस एकच लाईनवर येतो. असे जे ट्रायंगल असतात, म्हणजे मी जर याच्यामध्ये हाईट ड्रॉ केली, एक कॉमन हाईट ह्या दोन्ही ट्रायंगलसाठी आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. हां, ह्या दोन्ही ट्रायंगलची ए पी क्यू आणि बी पी क्यू हे दोन ट्रायंगल, ए पी क्यू आणि बी पी क्यू हे दोन्ही ट्रायंगल्सचा व्हर्टेक्स एकच आहे आणि एकाच बेसवर ते असल्यामुळे त्या दोघांची हाईट कशी आहे, कॉमन आहे. मीन्स दे आर ऑफ सेम हाईट. हां, सेम हाईट असणारे दोन ट्रायंगल आहे, म्हणजेच त्यांचे जे साईड्स आहेत ते साईड्स कसे असतील, ते म्हणजे त्यांचा एरिया जो आहे, एरिया हा त्याच्या बेसच्या प्रपोर्शनमध्ये असेल. म्हणून मी लिहू शकते एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इक्वल टू काय असेल, बेस काय आहे त्यांचा, ए पी अपॉन पी बी, हे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सेम इज द कंडिशन फॉर टू अँगल्स ऑन दिस साइड. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू. आता हे दोन अँगल्स पहा. हां, ट्रायंगल्स ए पी क्यू आणि सी पी क्यू, याच्यामध्ये पण पी कॉमन पॉईंट आहे आणि एकाच बेसवर आहे, म्हणजे हे सुद्धा कसे आहेत, सेम हाईटचे ट्रायंगल आहेत. सेम हाईटचे ट्रायंगल म्हणजे त्यांचा रेशो कसा असेल, बेसच्या प्रपोर्शनमध्ये असेल. बेस काय आहे, ए क्यू अपॉन क्यू सी, म्हणजे मी इथे लिहू शकते ए क्यू अपॉन क्यू सी. ठीक आहे. त्यानंतर आता हे खालचे दोन ट्रायंगल पहा, बी पी क्यू आणि सी पी क्यू हे दोन ट्रायंगल पहा. बी पी क्यू आणि सी पी क्यू हे दोन ट्रायंगल, ट्रायंगल बी पी क्यू अँड ट्रायंगल सी पी क्यू. आता हे दोन ट्रायंगल जर तुम्ही केअरफुली पाहिले तर ह्या दोन पॅरलल लाईन्सच्या मधले हे दोन ट्रायंगल्स आहेत, म्हणजे त्यांची हाईट कशी असेल, हाईट सेम आहे. कारण दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स तुम्ही कुठेही मेजर केलं तरी ते सेम असतं, बरोबर. हाईट दोघांची सेम आहे आणि दोघांमध्ये कॉमन आहे पी क्यू, है ना. बी पी क्यू आणि सी पी क्यू, पी क्यू बेस दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणजे यांचा बेस पण सेम आहे. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल आहेत ते आहे सेम बेस आणि सेम हाईटचे. सेम बेस आणि सेम हाईटचे ट्रायंगल आहे, म्हणजेच त्यांचा एरिया कसा असतो, बेस बेस पण कॅन्सल होईल आणि हाईट हाईट पण कशी होईल, कॅन्सल होईल. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू. ठीक आहे. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणते, याला इक्वेशन नंबर 2 म्हणते, याला इक्वेशन नंबर 3 म्हणते. आता पहा, या दोन्ही रेशोमध्ये वरती एपीक्यू सेम आहे आणि खालच्या दोन क्वांटिटीज पण कशा आहेत, सेम आहेत. म्हणजे मी काय म्हणू शकते, फ्रॉम 1 2 and 3. आता डायग्रामची आवश्यकता संपली, मी तिला रब करते. फ्रॉम 1 2 and 3 काय म्हणू शकतो आपण 1 2 and 3 वरून, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू. ठीक आहे. या दोन्ही साइड्स बी पी क्यू आणि सी पी क्यू हे दोन्ही ट्रायंगलचे एरियाज इक्वल आहेत. म्हणून तुम्ही काय म्हणू शकता, दोन इक्वेशन 1 आणि 2 हे काय आहेत, इक्वल आहेत. दोन्ही इक्वेशनची लेफ्ट साइड इक्वल झाली, म्हणूनच काय होईल, राईट साइड पण कशी होईल, ए पी अपॉन पी बी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, हेन्स प्रूव्ड. ओके. हा आहे तुमचा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. याचा जो पूर्ण थेरमचा फोटो मी ग्रुपवर टाकत आहे.